रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 22. सार्थ श्री ज्ञानेश्वरीमधील 18व्या अध्यायातील म्हणजे शेवटच्या अध्यायातील शेवटचा श्लोक आणि त्या श्लोकामधील उर्वरित भाग. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम. या श्लोकाचा अर्थ, जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान व जेथे धनुर्धारी अर्जुन आहे तेथे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अचल नीती आहे. आता विश्वात्मके देवे एणी वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूतळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी. श्री गोदावरीच्या कुली दक्षिणलिंगी. त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र. जेथ जगाचे जीवसूत्र श्री महालया असे. तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू. न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्रू. तै महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सूते. केले ज्ञानदेवे गीते देशी कारलेणे. एवं भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध पूर्वी. श्रीकृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली. जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर. परमहंसी सरोवर सेविजे जे. तै गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू. म्हणे श्री निवृत्तीदासू ज्ञानदेवो. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जो. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि संतुष्ट होऊन मला हे प्रसादाचे दान द्यावे. दुष्टांचा दुष्टपणा जाऊन त्यांच्या मनात सत्कर्माची प्रीती वाढत राहो. जीवमात्रांची एकमेकांवर खरी मैत्री वाढो.
पापाचा अंधकार नाहीसा व्हावा आणि विश्वामध्ये स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो आणि प्राणी मात्र ज्या ज्या सात्विक इच्छा करतील त्या त्या त्यांच्या इच्छा पूर्ण होवोत. सर्व प्रकारच्या मंगलाचा सदैव वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठ संतांचा समुदाय या भूमंडळावर सर्व प्राणीमात्रांस अखंड भेटत राहो. जे संत कल्पतरूंचे चालते बोलते उद्यान आहेत, सजीव चिंतामणीचे गाव आहेत, जे अमृताचे बोलते सागर आहेत, ते कलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहेत, ते संत सज्जन सर्वांना सर्व काळ प्रिय होवोत. फार काय मागावे? सर्व त्रैलोक्य आनंदाने परिपूर्ण होऊन प्राणीमात्रांनी आदिपुरुष परमात्म्याची अखंड भक्ती करावी आणि या ग्रंथावर ज्याचे उपजीवन आहे त्यांना इहलोकाचा व परलोकाचा आनंद प्राप्त होवो. अशी प्रार्थना केल्यावर विश्वात्मक परमेश्वराशी ऐक्य पावलेले सद्गुरू निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन म्हणाले, हा दानप्रसाद अवश्य होईल. या कृपाप्रसाद रूपी मिळालेल्या वराने ज्ञानदेव अंतर्बाह्य आनंदी झाले. याप्रमाणे कलियुगामध्ये महाराष्ट्राच्या भूप्रदेशावर श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्यात पवित्र असलेले अनादी 5 कोस विस्ताराचे जे क्षेत्र आहे त्या नेवाशामध्ये सर्व जीवांचे चालक श्री महालया म्हणजे श्री मोहनीराज आहेत. ज्या क्षेत्रामध्ये विविध कलांनी परिपूर्ण व पृथ्वीचा धनी व न्यायाने प्रजेचे पालन करणारा यदुकुल भूषण रामराजा राज्य करीत होता, तेथे आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेल्या निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांनी श्रीमद भगवद्गीतेस मराठी भाषेचे लेणे केले. याप्रमाणे महाभारतातील प्रसिद्ध भीष्म पर्वात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा जो सर्वश्रेष्ठ सुखसंवाद झाला ती गीता होय. जी गीता उपनिषदांचे सार आहे, सर्वच शास्त्रांचे माहेर आहे. परमहंस परिव्राजकाचार्यांनी जिचे प्रेमभावनेने सेवन केले आहे अशी ही गीता परमहंसाचे मानस सरोवर आहे. त्या गीतेचा हा 18वा अध्याय महालय क्षेत्रातील करवीरेश्वर नावाच्या शंकराच्या मंदिरात संपन्न झाली असे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. उत्तरोत्तर या सर्वश्रेष्ठ ग्रंथराजाच्या पुण्यरूप संपत्तीने सर्व जीवमात्रांना परिपूर्ण आनंदाचा लाभ होवो. शालिवाहन शतकातील 1212वे वर्ष जेव्हा होते तेव्हा ज्ञानेश्वरांनी गीतेवर अलौकिक भाष्य सांगितले. सच्चिदानंद बाबांनी परमश्रद्धेने आणि अत्यंत आदराने या ज्ञानदेवांच्या भाष्याचे लेखन केले. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम 18दशोऽध्यायः. इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां मोक्षसंन्यासयोगो नाम 18दशोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न झाला. रामकृष्ण हरी. श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ओव्या. श्री संत एकनाथ महाराजांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे संशोधन करून त्या ग्रंथासंबंधाने केलेल्या ओव्या. श्री शके 1500 साहोत्तरी तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. शालिवाहन शकातील 1506 तारण नाम संवत्सरात सद्गुरू जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराजांनी अत्यंत आदराने ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. ग्रंथपूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध
तो शोधुनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मुळातच अतिशुद्ध आहे, परंतु लोकांच्या विभिन्न पाठभेदामुळे कोठे कोठे अशुद्ध झाला. त्याचे संशोधन करून एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका, जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. ज्ञानेश्वरांचे गीतेवरचे भाष्य वाचले असता अतिभाविक लोकांना गीतेचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. निष्कलंक ज्ञानेश्वर महाराजांना माझा अंतःकरणापासून नमस्कार. बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी. प्रतिष्ठानी गोदातटी, लेखन कामाठी संपूर्ण झाली. भाद्रपद महिन्यामध्ये पुष्कळ काळाने येणारी कपिला षष्ठीची उत्तम पर्वणी होती. त्या दिवशी गोदावरीच्या किनाऱ्यावर पैठण गावी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे काम संपन्न झाले. ज्ञानेश्वरी पाठी, जो वोवी करील मराठी. तेने अमृताचे ताटी, जाण नरोटी ठेविली. ज्ञानेश्वरीच्या मूळ पाठामध्ये जे मराठी भाषेत ओव्या करून घालीत, त्यांनी अमृताच्या उत्तम ताटामध्ये नरोटी ठेवल्यासारखे आहे असे समजावे. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री ज्ञानदेव चरणारविंदार्पणमस्तु.